तर आता आपण बघणार आहोत आणि ऐकणार आहोत गोष्ट अद्भुत झऱ्याची सहल. एक होता ससोबा. तो होता खूप हुशार, चपळ आणि वेगवान. तो एका जंगलामध्ये राहत असे. त्याच्या घराच्या आजूबाजूला खूप झाडं नव्हती. ससोबाला 4 खास मित्र होते: खारुताई, कोल्होबा, कासव आणि निळकंठ पक्षी. खारुताई खूप खेळकर होती. कोल्होबा खूप चतुर आणि हुशार होता. कासव खूप लाजाळू होते आणि हळूहळू चालणारे होते. निळकंठ एक निळा पक्षी, सुंदर पक्षी होता आणि तो वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करणारा होता. एक दिवस ससोबाने त्याच्या मित्रांना आंब्याच्या झाडाखाली बोलवले आणि सांगितले, मी काही शेतकऱ्यांना आपापसात कुजबुजताना बघितले. ते म्हणत होते की जंगलाच्या खूप आतमध्ये एक जादुई झरा आहे. त्याचं पाणी निळ्या रंगाचं आहे. ते पाणी प्यायल्याने त्यांच्यात एक दिव्य शक्ती काही वेळ निर्माण होते. खारुताई लगेच आनंदाने आणि उत्साहाने म्हणाली, हे आपण नक्की जाऊया. कासव खूप काळजीने म्हणाल, जंगल खूप घनदाट आणि मोठं आहे. कोल्होबा म्हणाला, आपण सगळे एकमेकांच्या सोबतीने मजा करत जाऊया. त्याप्रमाणे सगळ्यांनी जादुई झऱ्याकडे सहलीला जायचे ठरवले. खारुताई, कोल्होबा, कासव आणि ससोबा सगळ्यांनी आपल्याबरोबर एका गाठोड्यात फळं आणि सुकामेवा घेतला आणि त्यांनी जंगलात पुढे पायी चालायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं की हे जंगल आपल्याला वाटलं त्याहीपेक्षा खूप घनदाट आहे. ससोबा थोडा पुढे गेला आणि त्याच्या लक्षात आलं की कासव सगळ्यात हळू चालणारा आहे. त्याच्या बरोबरीने चाललं तरच एकत्र राहू शकतो, म्हणून तो पुन्हा मागे आला. अशा पद्धतीने सगळे एकत्र त्या घनदाट जंगलामध्ये चालत होते. जंगलातील झाडांच्या वेलीच्या फांद्या सापासारख्या जाड आणि लांबच लांब अशा होत्या आणि त्यांचं जाळं पसरलेलं होतं आणि ह्या जाळीमुळे खूप कमी सूर्यप्रकाश जंगलात येत होता. त्यानंतर ते असेच चालत चालत पुढे आले. तिथे त्यांना एक मोठी नदी दिसली आणि मोठी नदी बघूनच कासव म्हणाले, ही नदी आपण कधीच ओलांडू शकणार नाही. खारुताईला एक युक्ती आली. ती सरसर झाडावर चढली आणि तिने भराभर वेलीच्या फांद्या खाली टाकल्या. सगळ्यांनी मिळून त्या वेलीच्या फांद्या एकत्र बांधून मोठा पूल तयार केला. आणि एक एक जण हळूहळू पुलावरून स्वतःचा तोल सांभाळत नदी पार करून पुढे आले. पुढे येताच ते अशा ठिकाणी आले जिथे उजेड खूप कमी होता आणि झाडी खूप होती. सगळेजण खूप धैर्याने पायी प्रवास करत होते. अचानक त्यांना कुठल्या तरी प्राण्यांचे डोळे चकाकले आणि गुरगुरण्याचा आवाज आला. सगळ्यांनी मागे वळून बघितले तेव्हा त्यांना काही अंतरावर लांडगे उभे असलेले दिसले. हे लांडगे आपल्यावर हल्ला करू शकतात म्हणून प्रसंगावधान राखून खारुताई सरसर झाडावर चढली. ससोबाने लांडग्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी झाडाभोवती गोल गोल फिरायला सुरुवात केली.
इकडे खारुताईने झाडाला लागलेली टणक फळं भराभर कोल्ह्याकडे फेकायला सुरुवात केली. निळकंठ पक्षी सुद्धा वरून खाली खालून वरती अशा गिरट्या घालू लागला. कोल्होबा खारुताईने खाली फेकलेली टणक फळं लांडग्यांच्या दिशेने भराभर भिरकावू लागला. अशा प्रकारे त्यांनी ह्या लांडग्यांना पळवून लावलं आणि सुटकेचा निश्वास सोडला. काही अंतरावरच त्यांना एक निळ्या रंगाचं पाणी असलेला झरा दिसला. सगळेजण आनंदाने नाचू लागले. खारुताई आनंदाने नाचायला लागली आणि खिदळायला लागली आणि म्हणाली, अरे वा, पोचलो की. ह्या झऱ्याजवळ पोचण्यासाठी सगळ्यांनाच खूप अवघड प्रवास करावा लागला होता. त्यामुळे थोड्या वेळ सगळ्यांनी आराम केला. ह्या झऱ्याच्या आजूबाजूला सुंदर रंगबिरंगी फुले लागली होती आणि छान वेली पसरलेल्या होत्या. थोड्या वेळाने या झऱ्यामध्ये सगळेजण नाचले, बागडले. आणि त्यांनी या झऱ्याचे पाणी पण प्यायले. पाणी पिताच ससोबाच्या लक्षात आले की आता ते सगळेजण उडू शकतात. अशी जादुई दिव्य शक्ती घेऊन ते घरी पोचले. पण त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यातली ही दिव्य शक्ती फक्त घरी पोचेपर्यंतच होती. नंतर त्यांनी ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आणि आता ते दुसऱ्या ठिकाणी सहलीला जायचे ठरवू लागले. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडलीच असेल. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामुळे हे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा.